बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। आता आम्ही इलेक्शन पार पडण्या अगोदर आमच्या सर्वांच्या अजेंड्यामध्ये एक अजेंडा होता की नवोदित वकिलांसाठी लेक्चर सिरीज चालू करायची। ते आम्ही आता चालू केलेली आहे। त्याचबरोबर जे आता अध्यक्ष सरांनी, उपाध्यक्ष सरांनी आणि सेक्रेटरी सरांनी सांगितलं की नवोदित जे मुलं आहेत आता जस्ट पास आउट झालेले, त्यांनी जे काही न्यायिक परीक्षा आहेत, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, त्यांना आता प्रत्येक वेळेस काय होतं की इथली सोलापुरातली मुलं हे पुणे, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी एक्झामसाठी जात असतात तयारी करण्यासाठी। पण आपण आता त्या मुलांसाठी आता जनरली सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी, पंढरपूर आणि सोलापूर असे 3 कॉलेजेस आपल्याला बघायला मिळतात। आता नवीन ह्या वर्षी पुन्हा पंढरपुरातील गोपाळपूर आणि इथलं ढोबळे सरांचं जे कॉलेज आहे ते स्टार्ट होतंय। म्हणजे आता विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा आपल्याला वाढलेली दिसेल। तर ती मुलं प्रत्येकालाच पॉसिबल नाहीये की तिकडे जाऊन ट्युशन्स असेल किंवा गायडन्स असेल ते घेणं। त्याच्यामुळे आपण आता नवीन येणारी जी मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण सकाळी 9 वाजता, आम्ही जसं अजेंड्यामध्ये म्हटलं होतं त्याप्रमाणे आम्ही सकाळी 9 वाजता दररोज त्या मुलांना 1.5 तास आम्ही ज्ञान देण्याचं, कायद्याचं ज्ञान देण्याचं काम करत आहोत। त्याचबरोबर जास्तीत जास्त अजून गेस्ट किंवा जे कायदे पंडित आहेत, कायदे तज्ज्ञ आहेत, ते कसे उपलब्ध होतील आणि त्या मुलांना अजून जास्तीत जास्त गायडन्स कसा देता येईल हा प्रयत्न आमच्या सर्व टीमचा असेल इथून पुढे। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर। प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श। मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला। आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर।